नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराबाहेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बॅनर्स लागलेले आहेत। महाराष्ट्राचे दादा असा आशय या बॅनरवरती देण्यात आलाय। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये 15 तारखेला राष्ट्रवादीचा मेळावा पार पडतोय। या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट एकत्र येणार याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असताना नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोरचं जे जीपीओ चौक आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांचे होर्डिंग लावलेले आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे स्वागताचे होर्डिंग इथे आपल्याला लागल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र महत्त्वाची जर का गोष्ट असेल तर हे जे सर्व होर्डिंग्स आहे हे सर्व होर्डिंग्स अजित पवार गटाने लावलेले आहे। मात्र ते अनिल देशमुख यांच्या घरासमोरच्या चौकात लावलेले आहे। प्रवक्ते प्रशांत पवार आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया, या चौकातच हे होर्डिंग्स लावण्याची काय गरज भासली तुम्हाला? नाही, दादा उद्या येणार आहेत आणि दादांचा बंगला इथे बाजूलाच आहे। तर ज्याप्रमाणे नेहमी दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये होर्डिंग्स लावतातच, आता दादांच्या बंगल्यासमोर म्हणून आम्ही हे सगळे होर्डिंग्स इथे लावलेले आहेत। मात्र ज्या प्रकारचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोरच्या चौकामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अशा प्रकारचे होर्डिंग्स लावलेले आहे। त्यामुळे निश्चितच राजकीय चर्चेला ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।